नमस्कार मित्रांनो, नशीबवान सिरीजमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। प्रभास पळून जायच्या मार्गावर असतो त्यावेळेस त्याला चावल लागते की नागेश्वर पाठीमागून बघतोय। तो एका खांबाच्या पाठीमागे लपतो। प्रभास पळून जातो त्यावेळेस नागेश्वर पाठीमागे येऊ नये म्हणून तो बाहेरून कडी लावतो। इकडे नागेश्वर खूप वैतागलेला असतो। प्रभास पळाला, त्याचा पाठलाग करा असं तो सर्व गुंडांना सांगतो। मुठीमध्ये घेऊन प्रभास पुढे पळतो आणि गुंड पाठीमागे लागतात। उर्वशीला नागेश्वर बोलतो की तुम्ही गाफील राहिलात, एवढं औषध पाणी देऊन देखील तो स्वतःच्या पायावर कसा काय उभा राहिला। तो वासंतीला बोलतो की याच्यामध्ये तुझा काही सहभाग तर नाही ना, त्यावेळेस ती घाबरून नाही बोलते। आता गुंडापैकी एक जण कुऱ्हाड फेकून मारतो, ती प्रभासच्या हातावर लागते। तो जखमी होतो, तसाच तो पुढे पळतो। नागेश्वर प्रभासच्या रूममध्ये येऊन शोधाशोध करू लागतो। काय उद्योग करून गेला की काय तो, असं स्वतःशीच बोलतो। तो जस लात मारतो तर त्या डस्टबिन मधून गोळ्या बाहेर पडतात, त्याचा अर्थ त्यांनी गोळ्या खाल्ल्याच नाही। इकडे गिरिजाच्या वडिलांना खूप त्रास होऊ लागतो। एवढा त्रास होता तर दारू का पिता तुम्ही, असं ते विचार न करते। त्याच वेळेस रुद्राचा तिला कॉल येतो। नोकरीचं काम झालं आहे, NGOच्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळाला आहे असं तो सांगतो। धन्यवाद, गिरिजा बोलते। नागेश्वर वासंतीला खूप त्रास देत असतो। हे सर्व तूच केलं आहेस ना, असं त्याला संशय येतो। तुम्ही सर्व केलं असणार असं तो बोलतो आणि तिला ढकलणार तेवढ्यात ती पाय गुंतून पडते। तेवढ्यात रुद्रा तिथे येतो। दोघांनाही जाब विचारतो, तुम्ही इथं असताना आईसाहेब कशा काय पडल्या, कोणी सांगेल का काय झालं असं तो विचारतो। दोघेही सावरासावरीचे उत्तर देतात। प्रभास एका मंदिराच्या पाठीमागे लपतो। पाठीमागे गुंडे देखील आलेले असतात। जखमी झालेला आहे, जास्त लांब नसून गेला तो, असं सर्व एकमेकांना बोलतात। चक्कर येते कारण तो रक्तबंबाळ झालेला असतो आणि तो खाली पडतो। दुसऱ्या दिवशी त्याच मंदिरात गिरिजा येते। लवकर नीट कर, आशीर्वाद दे असं ती बोलते। घराचा खरा वारसदार पण मला पोहोचू दे, मग मी मरायला मोकळा, असं प्रभास बोलतो। कोण आहे तिकडे असं म्हणत त्या मंदिराच्या पाठीमागे गिरिजा जाते। गिरिजा प्रभासची मदत करते, औषध उपचार करते। गोळ्या घेऊन ती नागेश्वरच्या घराकडे येते, कारण तिकडे देखील कुणातरी गोळ्या पाहिजेत असं डॉक्टरांकडून कळतं। त्यावेळेस घुंगराचा आवाज येतो आणि ती पुन्हा चक्करून पडते। त्यावेळेस रुद्रा तिला सांभाळतो। ती रुद्राला विचारते, तुम्ही इकडे काय करतायत, त्यावेळेस तुम्ही माझ्या घरात आला असं तो बोलतो। असेच नवीन अपडेट चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा।